नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्ही कसं काढू शकता घर बसल्या तुमच्या बिझनेससाठी। जर तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल, बिझनेस असेल, तर त्यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र असं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्ही स्वतः काढू शकता। त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर आता आपण डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊन पाहूया की उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचंय। तर मित्रांनो, आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी udyamregistration.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईट तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही वेबसाईट तुम्हाला मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पाहू शकता MSME उद्यम रजिस्ट्रेशन प्रोसेस। तर त्याच खाली आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळेल फॉर न्यू एंटरप्रेनर हु आर नॉट रजिस्टर। ते या ऑप्शनवरती पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। तर तुमचा आधार नंबर पहिला ऑप्शन दिलेला आहे, आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आधारवरती नाव आहे ते टाकायचं आहे, जसं की नेम ऑफ एंटरप्रेनर जे आहे ते नाव टाकायचं आहे। आधार नंबर आणि आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही डिटेल्स टाकून घेतो आणि त्यानंतर खाली तुम्हाला व्हॅलिडेट अँड जनरेट OTPचा ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती तुम्हाला एक OTP येईल, तो OTP इथं तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर मी हा OTP इथं टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर इथे व्हॅलिडेटवरती पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर पॅन व्हेरिफिकेशन आता तुम्हाला इथे करायचं आहे। तर टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, तुमचं कोणत्या प्रकारचं ऑर्गनायझेशन आहे, जसं की प्रोप्रायटरी आहे, एकल स्वामित्व म्हणजे असेल किंवा पार्टनरशिप असेल, कोऑपरेटिव्ह असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, पब्लिक लिमिटेड कंपनी असेल किंवा ट्रस्ट असेल किंवा सोसायटी असेल, जे असेल तुमचं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। तर पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे, त्यानंतर पॅन व्हॅलिडेटवरती आपल्याला क्लिक करायचं। पॅन व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन होऊन जाईल। तर इथे पाहू शकता युअर पॅन हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाय। आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता इथे हॅव यू फील द ITR ऑफ प्रिव्हियस इयर। जर तुम्ही मागच्या वर्षी जर ITR भरला असेल 2020 किंवा 22मध्ये तर तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं, इथे ऑलरेडी नो आलेला आहे। डू यू हॅव GST नंबर, जर तुमच्याकडे GST नंबर असेल तर येस करायचं आहे, अन्यथा तुम्हाला तिथे नो करायचं आहे। खाली आल्यानंतर इथे पाहू शकता उद्यम रजिस्ट्रेशनमध्ये जे तुमचं नाव असेल आधार पॅन कार्डवरती ते नाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर जो 6 आणि 7 पॉईंट आहे तिथे मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमचा टाकून घ्यायचा आहे। करेक्ट मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तर 6 मध्ये मोबाईल नंबर आणि 7 मध्ये ईमेल ID टाकल्यानंतर खाली यायचं आहे। आता इथे खाली आल्यानंतर इथे अजून तुम्हाला पर्सनल डिटेल्स तुमचे जसे की सोशल कॅटेगरी असेल ती देखील टाकावी लागणार आहे। तर इथे पाहू शकता सोशल कॅटेगरी म्हणजे जे तुमचं कास्ट असेल SC, जनरल, OBC, ST ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं जे तुमचं असेल ते। त्यानंतर तुमचं खाली इथे लिंग टाकायचं आहे, मेल फिमेल काय असेल ऑदर ते तुम्हाला टाकायचं आहे। नंतर स्पेशल दिव्यांग, जर तुम्ही अपंग असाल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आता खाली यायचं आहे, खाली महत्त्वाचं इथे नेम ऑफ एंटरप्राइजेस, उद्यम का नाम। आता इथे तुमचा जो व्यवसाय असेल एंटरप्राइजेस असेल त्याचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। आता नाव टाकल्यानंतर इथे पाहू शकता प्लांट युनिट नेम, जर तुमचं एंटरप्राइजेस असेल आणि त्यात वेगवेगळे जर तुमचे प्लांट असतील तर तुम्ही वेगवेगळे प्लांट ॲड करू शकता। एकच असेल तर तुम्ही त्याचा एकच नाव ॲड करू शकता, काही हरकत नाही। तर मी इथे सेम शिवशक्ती एंटरप्राइजेस असं एक नाव घेतलेलं आहे एक्झाम्पलसाठी। त्यानंतर ॲड युनिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲड युनिटवरती क्लिक केल्यानंतर जे तुम्ही आता युनिट ॲड केलेलं आहे त्याचा तुम्हाला ॲड्रेस देखील इथे टाकायचा आहे। म्हणजे तुमची एक कंपनी असेल आणि त्यात वेगवेगळे जर युनिट असतील तर ते तुम्ही अशा प्रकारे ॲड करू शकता, एकापेक्षा जास्त देखील करू शकता। लोकेशन ऑफ प्लॅन्ट्स, आता जे तुम्ही प्लॅन्ट ॲड केलेलं आहे त्याचं लोकेशन म्हणजे तुम्हाला ॲड्रेस इथे टाकायचं आहे। तर आता युनिट नेममधून आपण पुन्हा जे वरती टाकलेलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तुमचं जे असेल युनिट नाव टाकलेलं ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर संपूर्ण ॲड्रेस एक व्यवस्थित तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे। ॲड्रेस फिल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲड प्लॅन्टवरती क्लिक करायचं। तर इथे आपण ॲड केलेलं आहे, त्यानंतर खाली यायचं आहे, इथे ॲड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता। जर काय करेक्शन करायचं असेल तुम्ही याला डिलीट देखील करू शकता।
त्यानंतर आता इथे पाहू शकता ऑफिशियल ॲड्रेस ऑफ एंटरप्राइजेस, जे तुमचा कार्यालयाचा पत्ता आहे ऑफिशियल ॲड्रेस तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. वरती जो टाकला आपण तो प्लॅनचा होता, तुम्ही ऑफिशियल ॲड्रेस इथे टाकू शकता. सेम असेल तर तुम्ही सेम टाकू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर खाली पाहू शकता गेट लॅटिट्यूड अँड लँगिट्यूड, जिथं तुमचं लोकेशन आहे ते लोकेशन तुम्हाला आता इथे कॅप्चर करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला गेट लॅटिट्यूड अँड लँगिट्यूडवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर एक मॅप ओपन होईल. त्या मॅपवरून काय करायचं आहे, तुम्हाला एक्झॅक्ट तुमचं जे लोकेशन असेल, जिथे लोकेशन असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर हा जो राऊंड दिसतोय तुम्हाला रेडमध्ये, त्याच्यामध्येच तुमचं लोकेशन असणं गरजेचं आहे. तर जिथे तुमचं लोकेशन असेल तिथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. एक्झॅक्ट तुमचं जे लोकेशन असेल तुम्ही पाहू शकता, झूम इन झूम आउट करून तुम्ही माऊसने करू शकता, किंवा जर मोबाईलवरती जर करीत असेल तरी देखील तुम्ही करू शकता. जिथे तुमचं लोकेशन असेल तिथे फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला ओकेचा ऑप्शन पाहायला मिळेल. तर आता मी इथे एक्झॅक्ट क्लिक करून घेतो आणि वरती तुम्हाला ओकेचा ऑप्शन इथे पाहायला मिळेल. तर ओकेवरती क्लिक करायचं. तर इथे पाहू शकता आपलं जे लॅटिट्यूड अँड लँगिट्यूड आहे ते आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, थोडंसं मी खाली घेतो. त्यानंतर इथे पाहू शकता प्रिव्हियस UAM रजिस्ट्रेशन नंबर. जर तुमचा प्रिव्हियस रजिस्ट्रेशन नंबर असेल UAMचा तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा तिथं NA ठेवायचं आहे, सोडून द्यायचं. स्टेटस ऑफ एंटरप्राइजेस इथे पाहू शकता डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन डेट असेल ती तुम्हाला डेट टाकायची, जेव्हा तुमचा बिझनेस सुरू झाला ती डेट टाकायची. त्यानंतर इथे वेदर प्रोडक्शन बिझनेस कमिस, तर तुम्हाला इथे एस किंवा नो करायचं. जर तुमचं प्रोडक्शन चालू झालं असेल, उत्पादन चालू असेल तर तुम्हाला एसवरती क्लिक करून डेट ऑफ कमेन्समेंटवरती सेम डेट तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर बँक डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर तुमचे जे बँक डिटेल्स असतील ते तुम्ही टाकायचं आहे. बँक नेम, IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. तो केल्यानंतर तुम्हाला इथे 17 नंबरचा जो पॉईंट आहे त्यावरती तुम्हाला यायचं आहे. तर मी बँक डिटेल्स आणि डेट वगैरे टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर इथे पाहू शकता आता बँक डिटेल्स मी फिल केलेले आहे करेक्ट. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तर मी पुन्हा एकदा थोडंसं खाली इथे घेतो. त्यानंतर इथे 17 नंबरचा पॉईंट पाहू शकता मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट, इकाई की प्रमुख गतिविधी. आता तुमचा जो युनिट आहे ते मॅन्युफॅक्चरिंगचा आहे की सर्व्हिसचा आहे ते तुम्हाला टाकायचं. म्हणजे तुमचा बिझनेस सर्व्हिसचा आहे की मॅन्युफॅक्चरिंगचा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्याच अंडर तुम्हाला 17.1चा ऑप्शन आहे पाहू शकता मेजर ॲक्टिव्हिटी अंडर सर्व्हिसेस. नॉन ट्रेडिंग आहे, ट्रेडिंग आहे ते देखील तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सर्च NIC कोड तुम्हाला करायचा आहे. तुमचा जो बिझनेस असेल त्या रिगार्डिंग तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. जसं की जर तुमचा एजन्सीचा बिझनेस असेल, ट्रान्सपोर्टचा बिझनेस असेल, ट्रॅव्हलिंगचं असेल काही, तर तुम्ही त्या रिगार्डिंग इथे सर्च करून तुमचा NIC कोड सिलेक्ट करू शकता. तर तुमचा जो पण बिझनेस आहे त्या रिगार्डिंग तुम्हाला इथे सर्च करून तुमचा करेक्ट NIC कोड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जे पण तुमचा बिझनेस असेल त्या रिगार्डिंग तुम्ही इथे सर्च करू शकता, तुम्हाला मिळून जाईल. आता मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली पाहू शकता मॅन्युफॅक्चरिंग आपण टाकलेलं आहे. त्यानंतर पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, ट्रेडिंग जे असेल तो तुमचं टाकायचं. तर मी इथे सर्व्हिस टाकलेलं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे NIC 2 डिजिट कोड इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे ऑलरेडी आलेलं आहे. त्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला इथे NIC 4 डिजिट कोड इथे तुम्हाला टाकायचं आहे. तर NIC 4 डिजिट कोड टाकल्यानंतर NIC 5 डिजिट कोड देखील तुम्हाला इथे परत इथे मेन्शन करून घ्यायचा आहे. तर मी तो देखील इथे टाकतो आणि त्यानंतर इथे ॲड ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करायचं आहे. ॲड ॲक्टिव्हिटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त देखील तुमच्या ॲक्टिव्हिटी ॲड करू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. पुन्हा इथे पाहू शकता एकापेक्षा जास्त तुम्ही इथे क्लिक करू शकता. त्यानंतर नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉई, म्हणजे किती जण कामाला आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जसं की मेल 1 असेल, पुरुष 2 असतील, असं तुम्हाला टाकायचं. मेल 1, फिमेल किती आहेत ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲज ऑन 31 मार्च ऑफ द प्रिव्हियस इयर 2021 to 22. तुमचं जे रिटर्न डाऊन व्हॅल्यू असेल WDV ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. एक्झाम्पलसाठी मी इथं एक्झाम्पल देतो की जसं की 20,000 इथे टाकलेलं आहे. तर तुम्ही 20,000 तुमच्या बिझनेसच्या रिगार्डिंग तुम्ही इथे टाकू शकता.
आता त्यानंतर इथे पाहू शकता कॉस्ट ऑफ पोल्युशन कंट्रोल रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल सेफ्टी डिव्हाइसेस ड्युरिंग 2021 to 22. म्हणजे तुम्ही पोल्युशन कंट्रोल करायसाठी किती इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या रिगार्डिंग तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर तुम्ही इथे 0 किंवा तुमच्या जर तुम्ही कंट्रोल करण्यासाठी काही इन्व्हेस्ट केले असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता. तर त्यानंतर खाली पाहू शकता टोटल टर्नओव्हर तुमचा जो असेल तो टाकू शकता. एक्झाम्पलसाठी मी 50,000 टाकलेलं आहे. त्यानंतर आता इथे खाली काही क्वेश्चन दिलेले ते तुमच्या पद्धतीने तुम्ही एस नो करू शकता. एवढे काही इम्पॉर्टंट नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर तुमचं खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर, आणि त्यानंतर सबमिट अँड गेट फायनल OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो रजिस्टर केलेला मोबाईल नंबर असेल त्यावरती OTP येईल. जो खाली व्हेरिफिकेशन कोड दिला आहे तो टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं. तर मी OTP इथे टाकून घेतो, त्यानंतर कॅप्चा देखील टाकतो आणि फायनल सबमिटवरती इथे क्लिक करतो. त्यानंतर इथे काय करायचं, तुम्हाला तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. पाहू शकता इथं उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड युअर उद्यम रजिस्ट्रेशन नंबर. तर हा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला कॉपी करून किंवा फोटो काढून ठेवायचा आहे तुमच्याकडे. त्यानंतर याचा देखील तुम्ही फोटो काढू शकता. सेम तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे देखील पाहायला मिळतो. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे प्रिंट सर्टिफिकेट करायचं. तर त्यासाठी तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेटचा ऑप्शन वरती दिलेला आहे, थँक्यू फॉर व्हिजिटिंग उद्यम रजिस्ट्रेशन, आणि त्यानंतर इथे पाहू शकता प्रिंट सर्टिफिकेट. तर प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर आता जो तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला होता किंवा फोटो काढला होता तोच उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे पुन्हा टाकून घ्यायचा आहे. आता टाकल्यानंतर पुन्हा तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. चूज OTP ऑप्शन मोबाईलवरती पाहिजे की ईमेलवरती पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर इथे पाहू शकता व्हॅलिडेट अँड जनरेट OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे काय करायचं, तुमचा जो OTP आला असेल तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुन्हा इथे खाली यायचे व्हॅलिडेट OTP अँड लॉग इनवरती क्लिक करायचं. त्यानंतर सक्सेसफुली तुम्ही लॉग इन इथे व्हाल. त्यानंतर आता इथे काय करायचं, तुम्हाला जर तुम्हाला काही डिटेल्स इथे एडिट करायचे असतील, चेंजेस करायचे असतील, जर तुमचे रॉंग झाले असतील आणि तुम्हाला ते दुरुस्त करायचे असेल तर तुम्ही एडिट डिटेल्सवरती क्लिक करून ते चेंजेस करू शकता. आता आपल्याला प्रिंट सर्टिफिकेट करायचं आहे. तर इथे पाहू शकता उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे. याची तुम्ही डायरेक्टली प्रिंट देखील काढू शकता फक्त सर्टिफिकेटची, किंवा जर तुम्हाला सर्टिफिकेट विथ जो तुम्ही फॉर्म भरलेला होता डिटेल्स वाईज तर त्यासाठी तुम्हाला प्रिंट विथ ॲनेक्स्चरचा ऑप्शन वरती पाहायला मिळेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं सर्टिफिकेट प्लस तुमचा जो फॉर्म असेल ॲप्लिकेशन फॉर्म तो सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर प्रिंटवरती क्लिक करू शकता. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटर PCमध्ये किंवा मोबाईलवरती ते तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढू शकता. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.